मित्र हो प्राथमिक शिक्षिका असलेल्या लेखिका स्नेहल संजीव भोर यांनी लिहिलेले जगण्याला उभारी देणारे अप्रतिम असे शब्द. आधीच्या काळी ना मित्रांनो एकत्र कुटुंब संस्था होत्या बरं का. घरात पाहुण्यांची ये जा असायची. कुणाशी कसं वागावं, कुणाशी कसं बोलावं, कुणाला कसा मान द्यावा याचे बाळकडू आणि संस्कार घरातच मिळायचे बरं का. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आई वडील सहभागी व्हायचे. पर्यायानं मुलेही सहभागी होत. समाजामध्ये वावरताना सामाजिक भान आपोआप मुलांमध्ये येत असं होते. मुळातच लहान मुलंही अनुकरण प्रिय असतात. ती सांगून शिकवण्यापेक्षा अनुकरणातून शिकत असतात. मित्रहो, आज मुळात कुटुंब व्यवस्थाच अडचणीमध्ये आहे. कुणाला कुणाशी बोलायला वेळ नाहीये. गरजेपुरते संबंध उरले आहेत. लोकल टू ग्लोबल होताना आपण परदेशातील मित्र कमावले असतील, पण शेजारी कोण राहतो याचा मात्र पत्ता नाही. लहान मुलांना बिघडवणारे सगळ्यात मोठे डिस्ट्रॅक्शन कोणते असेल तर ते म्हणजे मोबाईल. या छोट्याशा यंत्रानं मुलांचा ग्राउंडवरील प्ले टाइम हिरावून घेतलाय. त्यामुळं मैदानात जाणं, पडणं, उठणं, पुन्हा खेळायला तयार होणं, हारजीत पचवणं, संघभावना वाढीस लागणं हे सगळे संस्कार होत नाहीत आता. आधी श्रीमंतीपेक्षा संस्कारांना महत्त्व दिलं जायचं. नीतिमत्ता महत्त्वाची मानली जायची. आज मात्र पैशांना, श्रीमंतीला, तुमच्या कपड्यांना, अंगावरील दागिन्यांवरून तुमची समाजातील किंमत ठरते नाही का. चांगल्या विचारांपेक्षा चांगल्या दिसण्याला आज जास्त महत्व आहे मित्रांनो. एक शायर यावर टिप्पणी करताना म्हणतो, मुझको गौर से सुनिए, मुझको गौर से सुनिए, नजरअंदाज न कीजिए साहब, मेरे हालात से अच्छे है खयालात मेरे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या मुलाचं जे चुकलंय ना आणि कोणी त्याला ओरडलं ना तर मुलांच्या आधी त्याच्या पालकांना राग येतो. मग कशाला कोण त्याला सुधारण्याच्या भानगडीत पडेलो. आजकाल पालकच पुस्तके हातात घेत नाहीत. मुले कधी वाचन करणार. वेगवेगळ्या विषयांवरील संस्कारक्षम पुस्तकं वाचली तर मुलांच्या विचारांना एक अचूक दिशा मिळते. ही दिशा मुलांना आयुष्यातील अवघड वळणावर कसं वागायचं, कसे योग्य निर्णय घ्यायचे, संकटांशी दोन हात कसे करायचे हे सांगते. आजकाल वाचन प्रकार नाही. मुलांना इतिहासाचे भान नाही. वाचले नाहीत तर वाचणार कशी. शाळा स्तरावर महावाचन प्रकल्प, वाचन प्रेरणा दिन, सकाळ NI मीन्स न्यूज इन एज्युकेशन यासारखे विविध वाचन प्रकल्प राबवले जात आहेत. मुलं शाळेत 7 तास, घरी 17 तास असतात. एका शिक्षकाला 40, 50, 60 अशा संख्येने विद्यार्थी सांभाळावे लागतात. घरात 1 किंवा 2च मुलांची जबाबदारी पालकांवर असते, पण सुजाण पालकत्वाची जाण नसल्यानं ते कमी पडताय. आणि आपणच कमी पडतो हे पालकांना मान्य करायचं नसतं. आणि चूक मान्यच जरी केली नाही तर ती सुधारणार कशी हो. प्रश्न खरंच निकाली काढायचा असेल ना तर याच्या त्याच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा पालक म्हणून मी काय करू शकतो याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे मित्रांनो. नक्कीच हवा तो बदल होईल. खरे संस्कार हे पहिल्या 10 वर्षात होतात आणि प्रत्येकाच्या घरातील वातावरण हे संस्कार सुनिश्चित करतात बरं का. यावर माझा ठाम विश्वास आहे. म्हणून कुटुंबाला, गावाला धरून राहा. स्वतः समाजात मिसळा. मुलांना सोबत घ्या. मंदिरात जा. अखंड हरिनाम सप्त्याच्या ठिकाणी पंक्तीमध्ये मुलांना पाणी, जेवण वाढू द्या. बाहेर मुलांमध्ये खेळू द्या, पडू द्या, झडू द्या, लागू द्या. ओव्हर प्रोटेक्टिव्ह होऊ नका मित्रांनो. मोबाईल प्रमाणात असू द्या. घरातील एखाद्या कोपऱ्यात छोटीशी लायब्ररी असू द्या. शेजाऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा. मुले अनुकरणातून खूप काही शिकतात बरं का. त्यांच्यासमोर आपले वर्तन, बोलणं, वागणं योग्य ठेवा. तुम्हाला मुलांबाबत वाटणाऱ्या समस्या त्यांच्या शिक्षकांशी नक्की शेअर करा. संवादातून अनेक प्रश्न सुटतात. प्रयत्न तर करा. याच्या त्याच्यावर खापर फोडून काही फायदा होणार नाही मित्रांनो. नंतर
रडत बसण्यामध्ये फायदाही नाहीये. मग कधीपासून सुरुवात करताय? लेट्स स्टार्ट. अभिवाचन उमेश शिंदे. लेख आवडल्यास लेखिकेच्या नावासह शेअर करा. धन्यवाद.